उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर तालुक्यातल्या धौरी या गावात घडलेल्या एका अनोख्या प्रेमकथेनं सध्या संपूर्ण सोशल मीडिया ढवळून निघालंय. सरोज वय वर्ष 20, सावित्री वय वर्ष 19 आणि संतोष वय वर्ष 18 या जन्मापासून एकत्र वाढलेल्या 3 सख्ख्या बहिणींनी 17 जुलै रोजी चामुंडा माता मंदिरात विकास नावाच्या तरुणासोबत एकाच वेळी सप्तपदीचे फेरे घेतले. विकास गेली 6 महिने या तिघींसोबत सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर म्हणून काम करणारा कॅमेरामन होता आणि त्यांच्या व्हिडिओमध्ये अनेकदा त्यांचा ऑनस्क्रीन नवरा बनून वावरत होता. पडद्यावरचं हे नातं प्रत्यक्ष आयुष्यातही जुळून यावं असं कोणाला वाटलं असेल. विधी दरम्यान तिघींनीही साडी नेसून पदर घेऊन विकासच्या साथीनं अग्निभोवती प्रदक्षिणा घातल्या. कपाळावर सिंदूर भरून घेतलं. मात्र या भावनिक क्षणी फक्त पुजारी उपस्थित होता. कुटुंबीय नातेवाईक कुणीही तिथं नव्हते. जणू या तिघींनी आणि विकासनं आपलं जग स्वतःच रचलं होतं. या निर्णयामागची कहाणी तितकीच हळवी आणि विचार करायला लावणारी आहे. लग्नानंतर वेगवेगळ्या घरी वेगवेगळ्या पुरुषांसोबत आयुष्य काढावं लागेल आणि एकमेकींपासून कायमचं दूर व्हावं लागेल ही कल्पनाच या तिघींना आतून पोखरत होती. थोरली बहीण सरोज सांगते की विभक्त होण्याच्या भीतीनं त्या इतक्या हतबल झाल्या होत्या की एकदा टोकाचा विचारही त्यांच्या मनात डोकावला. त्या क्षणी त्यांनी ठरवलं मरायचं नाही तर एकत्र जगायचं आणि याच निर्धारातून एकाच पुरुषाशी विवाह करण्याचा धाडसी निर्णय जन्माला आला. विकासनंही आपली बाजू मांडताना सांगितली की तिघींचं आर्जव आणि त्यांचं प्रेम पाहून त्यानंही होकार दिला आणि हा निर्णय पूर्णपणे परस्पर संमतीनं संज्ञान्वयात घेतल्याचं तिघांनीही ठासून सांगितलंय. हा हळवा निर्णय जितका रोमॅन्टिक तितकाच वादग्रस्तही ठरलाय. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काहींनी गमतीत टोमणे मारले तर काहींनी सज्ञान व्यक्तींना त्यांच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा हक्क असल्याचं सांगत या प्रेमाला पाठिंबा दिला. मात्र हिंदू विवाह कायदा 1955 नुसार एकापेक्षा जास्त विवाह बेकायदेशीर असल्याची आठवण करून देणारेही अनेक होते. या टीकेला उत्तर देताना तिघ्या बहिणींनी एक भावनिक व्हिडिओ शेअर करत हिंदू पौराणिक कथांचा आधार घेतला. ज्या दशरथांना 3 राणी होत्या तेव्हा तो अपमान मानला गेला नव्हता असा युक्तिवाद करत त्यांनी आपल्या प्रेमाचं आणि निर्णयाचं समर्थन केलं. अखेर हे प्रकरण फक्त एका लग्नापुरतं मर्यादित न राहता वैयक्तिक स्वातंत्र्य, परंपरा आणि कायदा यांच्यातील नाजूक संघर्षाचं प्रतीक बनलंय, ज्यावर आजही देशभरात चर्चांना उधाण आलंय.